भाऊजी, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. हिने मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं ते. म्हणजे तुम्ही आधीच ठरवलंय का सगळं? नाही वहिनी, हे बघा तुम्ही जे काही पाहिलं ते तसं अगदी योग्य आहे आणि माझी काहीच हरकत नाहीये. भाऊजी, मंजिरीने जे तुमच्यासाठी केलंय ना, त्याची परतफेड आपण नाही करू शकत. आणि तिचीच इच्छा होती की तिचं तुमच्याशी लग्न व्हावं म्हणून. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे ना की कुणाचीही जबरदस्ती न होता तुमचं लग्न होतंय. अगदी तुमच्या संमतीनं होतंय हे सगळं. पण तसं काही नाहीये वहिनी. तुम्ही नाही नाही, आता काही बोलायचं नाही. हा, फक्त मी काय सांगते ना ते ऐकायचं. स्वतःचं मत बदलायचं नाही, स्वतःच्या निर्णयावर अगदी ठाम राहा. आणि आधी आज जा, आराम करा. जा तुम्ही भाऊजी, तुम्ही आराम करा, जा. विजया? हा विजया, बोल ग. मामी, कुठे आहात तुम्ही? मी घरी आहे. तुम्ही लवकरात लवकर इकडे निघून या. आता माझी एक महत्वाची मीटिंग आहे आता. मामी, जे आता मी तुमच्याशी बोलणार आहे ना, त्यापेक्षा महत्वाचं काही नाहीये. तुम्ही लवकरात लवकर इकडे या. बरं, येते. हा. या इनामदारांच्या घरात सगळे घोड्यावर का बसलेले असतात कोणास ठाऊक. चला, जायला हवं. संकटाचं आभाळ कोसळणं म्हणजे काय असतं हे पृथ्वीनी आणि आम्ही सगळ्यांनीच हे अनुभवलेलं आहे आणि पचवलंय सुद्धा. विशेषतः पृथ्वीनी पचवणं फार महत्वाचं होतं, ते त्यांनी केलं. अर्थात शेवटी तो आबासाहेब इनामदारांचा मुलगा आहे. जन्माला येताना वाघाचं काळीज घेऊन जन्माला आलाय. बरोबर आहे, पण जन्माला येताना माणूस म्हणून आलेला आहे ना, आणि माणसाला दुःख चुकलेली नाही आहेत. आबासाहेब, नियती पुढे आपलं काही चालत नाही, हेच खरं. नियती हे सगळं ठरवत असते पृथ्वी. तो वरती जो बसलाय ना, त्यानं सगळं काही आधीच ठरवलेलं असतं बघ. आणि आपल्याला ते सगळं मान्य करावंच लागतं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ त्यानं आधीच ठरवलेली असते. त्यानं जर असा विचार केला असेल तर. पण म्हणून हे लग्न आम्हाला मान्य आहे आणि ते योग्यही आहे. मंजिरीचं आणि पृथ्वीचं लग्न होणं हे योग्यच आहे. पृथ्वीला तो ज्या अवस्थेत होता त्यातून बाहेर काढणं हे फार मोठं आणि अवघड काम त्या पोरीने केलेलं आहे. अर्थात त्याचं बक्षीस म्हणून नव्हे, परंतु आमच्या डोळ्यासमोर सुद्धा मंजिरी ही एकच मुलगी पृथ्वीशी जिचं लग्न व्हावं असं आम्हाला वाटतं अशी आहे. तुमचं म्हणणं काय आहे ते तुम्ही सांगा. हवं तर प्रभाकरशी विचार विनिमय करा, बोला आणि मग कळवा. नाही आबासाहेब, त्याची काही गरज नाही. त्यांच्याही मनात अगदी हेच आहे. मंजिरीने केलेल्या कष्टाचं फळ हे तिच्याच पदरात पडायला हवंय असं आम्हाला अतिशय प्रामाणिकपणाने वाटतं. सांभाळ म्हणा पृथ्वीला आयुष्यभर आणि सुखाने संसार कर. हो. भैयासाहेब, तुम्हाला असं नाही वाटत मंजिरीने फक्त आपलं कर्तव्य केलंय? केलं ना, पण तिनं हे सगळं कर्तव्य म्हणून नाही, तर तुझ्यावरती प्रेम होतं म्हणून हे सगळं केलं. येस पृथ्वी, मंजिरीचं तुझ्यावर प्रेम आहे. आम्हाला सगळ्यांना जाणवायचं ते, आणि मला वाटतं तुलाही त्याची कल्पना होती. तिच्या डोळ्यामध्ये आम्हाला तुझ्याविषयी खूप प्रेम दिसायचं, पण आमचा नाईलाज होता. पण एक गोष्ट मान्य करावीच लागेल, मंजिरीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की अंजली आता या जगात नाही.
पृथ्वीनी हे मान्य केलेलं आहे. अंजलीचं नसणं, मंजिरीने त्याची केलेली सेवा, यातून निष्कर्ष एकच निघतो की वरच्याचाच असा मानस आहे की पृथ्वी आणि मंजिरीचं लग्न व्हावं, दोघांनी सुखाने संसार करावा. हे सगळं काही वरच्यानी ठरवलेलं असतं पृथ्वी. आपण सगळे फक्त त्याच्या हातातल्या कळसूत्री बाहुले असतो. पण एक गोष्ट ही इतकीच खरी आहे की जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. हो, पण मंजिरीशी लग्न मी कधी असा विचार केला नाहीये. हे मग आता कर ना असा विचार. खरंच कर. हे बघा, विचारच तुला निर्णय घ्यायला प्रवृत्त करू शकेल. एक गोष्ट सांगू, मंजिरीचं तुझ्यावर खरोखरच मनापासून प्रेम आहे आणि मला वाटतं तू हे मान्य करावंस. मान्य आहे. पृथ्वी आणि मंजिरीचं लग्न मला मान्य आहे. माझ्या मंजिरीचं भाग्य आहे की ती तुमच्या घरात सून म्हणून येणार. तुमचं काय मत आहे? हो, म्हणजे पृथ्वीसाठी जे चांगलं असेल तेच घडू दे. आणि मला खात्री आहे तुम्ही जे ठरवाल ते योग्यच असणार. म्हणजे पृथ्वीचं आणि मंजिरीचं लग्न हे नक्की. आबासाहेब, पण पृथ्वी त्याची तुम्ही काळजी करू नका. आम्ही बोलतो पृथ्वीशी, त्याला समजावतो. तुम्ही निघू शकता. ठीक आहे. भैयासाहेब, हे सगळं गैरसमजामुळे निर्माण झालेलं आहे. मान्य आहे ना मला, सगळं काही मान्य आहे मला. तुला आठवतं एकदा मी तुला सांगितलं होतं की तू अंजलीशी लग्न कर, तुझ्यासाठी ती अगदी योग्य मुलगी आहे. आज मीच तुला सांगतोय की तू मंजिरीशी लग्न कर, तुझ्यासाठी अगदी योग्य मुलगी आहे. पटतंय मला भैयासाहेब, सगळं पटतंय, पण मन तयार होत नाही. हे बघ, असं गोंधळून जाऊ नकोस. नीट विचार कर. केवळ मी सांगतो म्हणून नाही, तू स्वतःच्या मनाला विचार. तो सुद्धा तुला हेच सांगेल बघ. अभिनंदन. कशाबद्दल? वा, वेड पांघरून पेडगावला जाणं म्हणतात ना, ते हेच बरं का. काय झालंय मामी? अरे आता मी काय सांगू. आतमध्ये जा, आबासाहेबांनी बोलवले तुला, तेच सांगते. आबा, अरे पृथ्वी, बसा. पृथ्वी, आम्ही खूप विचार केला काय, आणि खूप विचारांती आम्ही एक निर्णय घेतला की तुमचं आणि मंजिरीचा विवाह झाला पाहिजे. पण आबा, माझं मत? नाही नाही, तुमचं मत हे अत्यंत महत्वाचं आहे. रादर तुमचं मतच शेवटी जास्त महत्वाचं आहे. कारण हे नातं नवरा बायकोचं हे कधीही मतभेदावर किंवा गैरसमजावरती उभं राहू नये. माझं पण तेच म्हणणं आहे आबा. हे नातं गैरसमजावर उभं राहत आहे. नाही, मी समजलो नाही. आबा, मंजिरी माझी फक्त चांगली मैत्रीण आहे. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम अंजली आहे. पृथ्वीराज, एक सांगू, बापाच्या नात्याने सांगतो.
जुनी पानं तुम्ही आता चाळत बसू नये असं आम्हाला वाटतं. त्यात गुंतून राहाल म्हणून. नव्या आयुष्याची सुरुवात करायची असेल तर नवीन पानं वाचायला सुरुवात करा. आबा, हे लग्न मला मान्य नसेल तर? पृथ्वीराज, तुमची अंजली जाण्यानंतर तुमची जी काही एकूण अवस्था झालेली होती ती आम्ही पाहिलेली आहे. या विचित्र अशा अवस्थेमधून तुम्हाला बाहेर कुणी काढलं असेल तर फक्त मंजिरीने काढलेलं आहे. त्या पोरींनी दिवसरात्र जी सेवा केली आहे तुमची, जे कष्ट घेतलेले आहेत ते पाहता आम्हाला असं वाटतं तुम्ही तिच्याशी लग्न करावं. तिने ही सेवा केली ती या अपेक्षेने नव्हे की तुम्ही तिच्याशी लग्न करावं. आमची खात्री पडली तिने ती सेवा केली त्याचं कारण तिचं तुमच्यावर खरोखरच प्रेम आहे. मान्य मला आबा, पण आबा, एकदा आपण एखाद्याला आपल्या मनात जागा देतो ती जागा दुसऱ्या कोणाला देता येते? हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पृथ्वीराज, अगदी बरोबर आहे. परंतु अशी जागा समजा रिकामी झाली असेल आणि जर कोणी दुसरं त्या जागेसाठी पात्र असेल तर मला वाटतं काही हरकत नसावी. एक लक्षात घ्या, ज्या मनातली अंजलीची जागा जगातली कुठलीही दुसरी मुलगी घेऊ शकणार नाही हे आम्हाला मान्य आहे, पूर्ण मान्य आहे. परंतु ह्या मुलीने, मंजिरीने तुमच्या मनात स्वतःसाठी असं एक वेगळं स्थान निर्माण करून ठेवलेलं आहे ज्याची दखल तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. तुम्ही आता जे काही आमच्या समोर उभे आहात, बसलेले आहात, विचार विनिमय करत आहात, बोलता आहात, याचं कारण केवळ मंजिरी आहे. पृथ्वीराज, विसरू नका. बापाच्या नात्याने सांगतो, माझ्या मुलासाठी मंजिरी ही योग्य वधू आहे. अर्थात शेवटचा निर्णय हा तुमचा असेल हे आम्ही आत्ताच सांगतो. या बाबतीत तुम्हाला विचार करायला वेळ हवा असेल तर तो वेळ तुम्ही घ्या, परंतु निर्णय चुकीचा घेऊ नका. बस. मम्मी, आलीस तू? मी कधीपासून वाट बघत होते. का ग? मी काय शॉपिंग बिपिंगला गेले होते की काय? नाही, वाट बघते म्हणालीस म्हणून विचारलं. अगं आता बघत काय उभी राहिलीस? पाणी आण माझ्यासाठी. हो, आणते. दे बाई. दमला ग जीव, घसा अगदी सुकून गेला माझा. इनामदारांच्या घरात पाणी नाही का दिलं तुला? इनामदारांच्या घरात बाकी काही नाही, पण बोलणी तरी नक्की खावी लागतात. म्हणजे काय? भेटले आबासाहेबांना, बोलले त्यांच्याशी. काय म्हणाले ते? हेच ग, आता महिला आघाडीच्या अध्यक्ष आहात त्यामुळे जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्या, लोकांशी संपर्क वाढवा वगैरे. हे बोलणं झालं तुमचं? मग आता राजकारणी माणसाच्या घरात काय कथाकथनाचा कार्यक्रम होणार? तसं नाही ग, म्हणजे वेगळं काही बोलणं नाही झालं. आता वेगळं म्हणजे? आता म्हणजे कसं सांगू तुला? कसंही सांग, मी घेईन समजू. म्हणजे पृथ्वीचं. हा 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 हा, ते होय. झालं, त्याबद्दल झालं ना बोलणं. काय म्हणाले ते? काय म्हणणार, आता मुलगी पाहिली आहे त्यांनी. म्हणजे 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 मुलगी पाहिलीये, पसंत केलीये, तिच्याशी लग्न ठरलंय पृथ्वीचं. आले, मी आले हा जरा. अगं, कोण आहे मुलगी? म्हणजे कशी आहे ती? बरी आहे, बरी आहे. ओळखते मी तिला, तू सुद्धा ओळखतेस.
बरी आहे दिसायला, म्हणजे ठीकठाकच म्हणायची. पण आता त्यांनी पसंतच केली म्हटल्यावर आपण तरी काय बोलणार, नाही का? माझ्याकडे फोटो आहे तिचा, पाहायचाय तुला? नको. असं कसं? चल फोटो दाखवते तुला. चल ग अगं, चल चल ऐक माझं, चल. कुठे बाई ठेवला होता? इथेच ठेवला होता अगं कुठेतरी. हा बघ सापडला. कशी आहे? आवडली का? कुठे? अगं ही काय आरशात दिसतीये ना, ही आमच्या पृथ्वीची होणारी बायको. हा बोल बेटा विजया, बोल. बाबा, तुम्हाला काही कळलंय का? कळलं का काय म्हणजे? मला कळण्यासारखं काही विशेष घडलंय का? बाबा, ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज आहे? अगं मग सांग लवकर, ब्रेकिंग न्यूज सांग. मला इथं काहीतरी मंचिंगला हवंच होतं, बोल. पृथ्वी आणि मंजिरीचं लग्न होणार. लग्न होणार आहे म्हणजे अजून झालेलं नाही. म्हणजे म्हणजे आबासाहेबांनी या लग्नाला अजून संमती दिलेली नाही, बरोबर? बाबा, असं काय करता? हीच तर ब्रेकिंग न्यूज आहे ना. आबांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. अच्छा अच्छा, असं होतंय होय. हो, मंजिरीचं पृथ्वी भाऊजींवर असलेलं प्रेम. अहो, अंजली गेल्यानंतर पृथ्वी भाऊजींना सावरायला मंजिरीनं केवढी मेहनत घेतली, आणि पृथ्वी भाऊजींना ह्या सगळ्यातनं बाहेर तर पडायला हवं. ह्या सगळ्याचा विचार करता आबांनी या लग्नाला परवानगी दिली. बर, असं झालं वय, आबांनी संमती दिली. पण पृथ्वीराजचं काय ग? तो या लग्नाला तयार आहे का? आबांनी त्यांना तयार करून घेतलंय. हो. अच्छा अच्छा, असं आहे होय. म्हणजे पृथ्वीराजचं लगीन होणार. वा बेटा पृथ्वीराज, मजा आहे पृथ्वीराजची. म्हणजे अंजली नाही तर त्याला मंजिरी आहे. जीवनामध्ये बेटा माणसाला असे 2-2 ऑप्शन्स हवेत. तुझ्या आईला कोण समजावून सांगणार? बाबा, मस्करी केली बेटा, मस्करी केली. पण खरं सांगू का बेटा, या पृथ्वीराजच्या लग्नानिमित्त त्याचं अभिनंदन करण्यापेक्षा खरं तर तुझं अभिनंदन केलं पाहिजे. का? आता म्हणजे असं बघ, हे पृथ्वीराजचं लग्न झालं तर पृथ्वीराज जीवनामध्ये आनंदी होतो, सुखी होतो की नाही हा प्रश्न आलायच आहे. पण अंजलीच्या जागी मंजिरी घरामध्ये धाकटी सून म्हणून गृहप्रवेश करते, हे तुझ्या हिताचं आहे. कसे, अंजली जर धाकली सून म्हणून आली असती तर ते तर तुला अडचणीचं होतं. आता कसं घरामध्ये थोरल्या सुनेचे अधिकार शाबूत राहतील की नाही, थोरल्या सुनेचा घरामध्ये दबदबा राहील, मान्यांच्या लेकीचा मान अबाधित राहील. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. मी माझ्या जावेला अगदी व्यवस्थित मुठीत ठेवेन. हा, ठेव ठेव, सगळ्या घराला मुठीत ठेव. हे बघ, तुझ्या भावी वाटचालीसाठी तुझ्या बापाच्या शुभेच्छा, आशीर्वाद. थँक्यू बाबा. ठेव फोन. हा